इयत्ता 10वी व इयत्ता 12वी नंतर कौशल्य विकासाचे महत्त्व भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे टप्पे मानले जातात. या टप्प्यानंतर विद्यार्थी आपल्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतो. पुढील शिक्षणाची दिशा, करिअरची निवड आणि आयुष्यातील उद्दिष्टांची पायाभरणी याच काळात होत असते. त्यामुळे या वयात केवळ पुस्तकातील ज्ञानावर अवलंबून न राहता कौशल्य विकासाला प्राधान्य देणं अत्यंत आवश्यक ठरते. आजचे युग हे स्पर्धात्मक, तंत्रज्ञान प्रधान आणि वेगाने बदलणारे आहे. विद्यार्थ्यांकडे विविध प्रकारची कौशल्य असणे गरजेचे आहे. त्यामध्ये संवाद कौशल्य, डिजिटल व संगणक कौशल्य, समस्या सोडवण्याची क्षमता, नेतृत्व गुण, सृजनशीलता आणि टीमवर्क ही कौशल्ये विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणातच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडतात. ही कौशल्ये विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात भर घालतात आणि त्यांना सक्षम व्यक्तिमत्व घडवण्यास मदत करतात. इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी नंतर विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध होतात. विज्ञान, वाणिज्य आणि कला या पारंपरिक शाखांबरोबरच अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधशास्त्र, IT, व्यवस्थापन, कायदा, कृषी, पॉलिटेक्निक, ITI, ॲनिमेशन अँड डिझाईन, हॉटेल मॅनेजमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी आपली आवड आणि क्षमता ओळखून पुढे जाऊ शकतो. मात्र योग्य करिअरची निवड करण्यासाठी कौशल्यांची जाण असणे अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य विकासामुळे विद्यार्थी स्वतःची ताकद ओळखू शकतो आणि योग्य दिशेने वाटचाल करू शकतो. आजच्या औद्योगिकरणात कंपन्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा कौशल्यांना अधिक महत्त्व देताना दिसतात. संगणक ज्ञान, डिजिटल साधनांचा वापर, इंग्रजी संभाषण, सादरीकरण कौशल्य तसेच संघभावना आणि नेतृत्व गुण या गोष्टी रोजगार मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. कौशल्यपूर्ण विद्यार्थी अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनतो. त्यामुळे त्याला उत्तम नोकरीच्या संधी मिळतात आणि तो आत्मनिर्भर बनतो. कौशल्य विकासामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेकडे वळण्याची प्रेरणा मिळते. आजचा काळ हा नवउद्योजकांचा आहे. विद्यार्थी आपल्या कौशल्यांच्या आधारे लघुउद्योग, सेवा व्यवसाय, ऑनलाईन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करू शकतो. शेतीपूरक व्यवसाय, डिजिटल सेवा, उत्पादन क्षेत्र, फूड प्रोसेसिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत. यामुळे विद्यार्थी केवळ स्वतःचा विकास करत नाही तर इतरांसाठीही रोजगार निर्माण करतो. नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारं बनणे ही विचारसरणी कौशल्य विकासातून विकसित होते. कौशल्य विकास हा व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, निर्णय क्षमता सुधारते आणि समाजात जबाबदारीनं वागण्याची जाणीव निर्माण होते. परिणामी तो देशाचा प्रामाणिक व जबाबदार नागरिक बनतो. अशा विद्यार्थ्यांमुळेच समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीला गती मिळते. आज शासनही कौशल्य विकासावर विशेष भर देत आहे. विविध प्रशिक्षण कार्यक्रम, कौशल्य विकास योजना आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत स्वतःला सक्षम बनवणे आवश्यक आहे. शेवटी असे म्हणता येईल की इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वी नंतरचा काळ हा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. या काळात योग्य दिशा, कौशल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात केल्यास विद्यार्थी आपल्या आयुष्यात निश्चितच यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणाबरोबरच कौशल्य विकासालाही तितकेच महत्त्व द्यावे. कारण आजच्या युगात खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी कौशल्य हेच खरे भांडवल आहे. धन्यवाद. जय हिंद.